नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सिंथेटिक रेसिपी। आज आपण बनवणार आहोत श्रावण घेवडा। इथे श्रावण घेवडा आपण छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर घेतली आहे, इथे घेतला आहे तेल, इथे घेतला आहे शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद, मीठ, लसूण, जिरे, मोहरी हे सर्व साहित्य आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल चांगलं तापू देऊया आणि आपण आज तुम्हाला काय सांगू, स्टोरी काय आता उरली नाही आहे, रेसिपीकडेच फोकस देऊ आपण। आता तेलात आपण जिरे मोहरी घालूया आणि जिरे मोहरी छान तडकू देऊया आणि जिरे मोहरी छान तडकले की आपण त्याच्यात पुढचं साहित्य जे आहे ते घालूया। आणि पुढचं साहित्य आहे लसूण। लसूण घातल्याने अतिशय चव खूप वाढते आणि तो खूप चांगला असतो लसूण। आणि लसूण हा आपण खाल्लाच पाहिजे। रात्री काही जण कच्चा लसूण खातात चावून। आणि आता इथे मी टाकणार आहे याच्यात लाल तिखट व हळद। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही घालू शकता आणि जेवढं तुम्हाला ऑइली पाहिजे तेवढं तुम्ही ऑइल घालू शकता। आता ते कट करून घेतलेली कोथिंबीर आणि आता घेवडा पण घातलेला आहे, श्रावण घेवडा घातलेला आहे। आता हा छान मिक्स करून घेऊया। इथे छान आपण मिक्स करून घेत आहोत आणि एकदम मस्तपैकी हा मिक्स करून घेऊ। आणि सर्व श्रावण जे आहे कट केलेले श्रावण घेवड्याचे काप आहे त्याला सगळीकडे लागायला पाहिजे। आता ह्याच्यात आपण घालणार आहोत, ह्याच्यात मीठ घालणार आहोत। मीठ घालून घेऊन एकदम मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया। रेकॉर्डिंग स्टॉप करून मी काढू राहिले कारण की मांजरी आहे आणि आता दुपारचा टाईम आहे आणि खेळू राहिले, त्याच्यामुळे खूप नॉईज होऊ राहिलं। सॉरी, खूप नॉईज येतो आहे। आणि आता हे छान आपण थोडंसं पाणी घालून ना हे आपण वाफू देणार आहोत। आणि इन्ग्रेडियंटचं मी तुम्हाला सांगत असते तर व्हिडिओ स्क्रीनशॉट काढून घेत जा। आणि ते मग मी पाणी ओतून घेतलं आहे आणि छान मिक्स केलं आहे। पाण्यात हे वाफू द्यायचं, एवढंच पाणी बास आहे कारण की वाफेने हे छान शिजतं। त्याच्यात आपण कूट घातला आहे आणि कूट घातल्यावर छान मिक्स करून घेऊया। म्हणजे तोंडातून दरवेळेस खोबऱ्याचा कूट येतो, पण हे आपला शेंगदाण्याचा कूट असतो, तर ध्यानात ठेवावं लागेल। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। हे छान आपण मिक्स केलं आहे आणि आता हे आपण झाकण लावून थोडा वेळ शिजू देऊया। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।